कुणाला करता यावं मतदान? भाजपा. सध्या थोडं चेंज पाहिजे राहुल गांधी, कारण त्यांना गरिबाची जाणीव आहे. राहुल गांधींना, मोदींना गरिबीची जाणीव नाहीये. काय तुझं मतदान कुठे आहे यावेळेला? नरेंद्र मोदी दिसत की राहुल गांधी? राहुल गांधी. मी अजितदादांच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करतील, राहुल गांधी? पंतप्रधान नरेंद्र मोदी. लोकसभेचा प्रचार शिगेला पोचलाय. आरोप प्रत्यारोपामुळं राजकीय वातावरण तापलंय. दुसरीकडं सूर्य सुद्धा आग ओकतोय आणि वातावरण ही चांगलंच तापलंय. आणि याच तापलेल्या वातावरणापासून सुटका करण्यासाठी नागरिक जे आहेत त्या ऊसाच्या रसाचं आस्वाद घेत आहेत. आणि याच ऊसाच्या रसाचा आस्वाद घेता घेता आपण त्यांच्याशी थोडीशी राजकीय चर्चाही करणार आहोत. काय वातावरण चांगलं तापलंय? हो, खूपच तापलंय. काय पण रसानं जाते का? गारवा निर्माण होते? हो, तेवढा थंडावा येतो ना रसायन, तेवढ्या वेळापुरता तरी. आणि राजकीय वातावरण तापले त्याचं काय? त्यानं कसं काय? आहे आता वातावरणाचे सगळे तसे रंगच तापायला लागलेत. आता लोकशाही इलेक्शन मुळे तापले सगळं वातावरण आता. पण हे जे रस पित आहे, या रसात जेवढा तुम्हाला गोडवा आहे, आस्वाद मिळतोय, तेवढा राजकीय रस राहिलाय का? तो संपलाय, सगळा रस संपला आता. आता फक्त स्वार्थ रसच उरलाय, बाकी काही नाही. कोण कोण स्वार्थ बघते? प्रत्येक जण आता वैयक्तिक स्वार्थ आहे तिथं. आता समाजकारण काही राहिलेलं नाही, सगळं स्वार्थकारण आहे आता. परंतु हे तर म्हणतात आम्ही जनतेच्या हितासाठी गेलोय. तुमचं काही हित दिसतंय का त्यात? नाही नाही, कोणाचंच काही हित नाही. त्यांचंच हित आहे फक्त, बाकी काय कोणाचं हित नाही राहिलेलं आता. आणखी इथं काही नागरिक आहेत. काय ऊसाचा रस घेताय, राजकारणात रस राहिलाय का तुम्हाला? राजकारण हे राजकारण म्हणायचंय का आता सध्याला? मग काय चालू आहे? नाही हो, राजकारणाची व्याख्या त्या पद्धतीची नाहीये. सर्वसामान्य माणूस काय करतो की समोरच्या व्यक्तीला बघून राजकारण किंवा जो पक्ष असेल त्याला काहीतरी अपेक्षा त्याच्या असतात. हे भरकटले राजकारण आहे. आज इथं तर उद्या तिथं आहे. विश्वास ठेवायचा नेमकं कोणावर? मग याला राजकारण म्हणायचं का? आत्ताच्या परिस्थितीत आता कुणावर तरी विश्वास ठेवावा लागेल, मतदान तर करावं लागेल. कोण दिसते असं कुणावरती विश्वास नाही? दिसत कोणीच नाही समोर कोणी दिसत नाही, ही पहिली गोष्ट. आणि मतदान करत असताना मी तो म्हणतो सर्वसामान्याने हे पक्ष बघून नाही, ते व्यक्ती बघून आणि ते चारित्र्य बघून मतदान करावं. अशी कुठली व्यक्ती दिसते आता? आहेत बऱ्याचशा व्यक्ती आहेत समाजामध्ये की ज्यांनी समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेलं आहे. असे पण आहेत राजकारणामध्ये की सर्वसामान्य म्हणजे सर्व सारखे नाही आहेत राजकारणामध्ये साहेब. अजून काही आहेत असं म्हणणं? हो आहेत. त्याचं नाव घेऊ इच्छिता? सॉरी, नाव घेऊ इच्छित नाहीयेत ते. आणखी बोलतो बोलूया. काय 2-2 रस घेऊन चाललाय तुम्ही? मग तारीखला द्यायची. मग तारीखला द्यायची. काय यावेळेला मतदान करणार का नाही? करणार ना. कुणाला करताय मग? भाजपा. भाजपा. हा, काय कारण? काय कारण आहे ना, सांगणार ना नंतर. हा, इथं थोडीशी तरुण पिढी पण आहे. काय तुझं मतदान कुठे आहे यावेळेला? भाजपला. काय कारण? काय कारण सांगायची गरज आहे? तू का मतदान करणार आहे? का म्हणजे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट. हो, फॅसिलिटी सेवा आहे सगळं. काय विरोधीमध्ये काय आहे? दुसऱ्या पार्टीमध्ये चेहराच नाही तसं. तुझं काही शिक्षण वगैरे काय झालं? तू? मी असिस्टंट कॉस्ट मॅनेजर आहे. कंपनीत कामाला आहे. म्हणजे तुला काय वाटतंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करतील, राहुल गांधी? पंतप्रधान नरेंद्र मोदी. तरुण पिढी आहे जे नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभी आहे. तू कोणाला मतदान करणार आहे यावेळेला? मी ऍक्च्युली बारामती तालुक्यातला आहे. बर. हा, सुप्रिया सुळे वर्सेस सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवारांना मतदान करणार. काय कारण? काय सुप्रिया सुळेने काही विकास नाही केला का तुमच्या इथला? ऍक्च्युली तसं पाहिलं गेलं तर या भागात अजितदादांचं वर्चस्व आहे आणि अजितदादांची कामं पण भरपूर आहेत या भागात. त्यामुळे मी अजितदादांच्या पाठीशी आहे. हो. हे बारामतीतले मतदार होते जे अजितदादांच्या पाठीशी आहेत. कुठले आहे तुम्ही? कुठून आले? दौंड तालुका. दौंड. मतदान तिकडच आहे का तुमचं? आता तिकडं कोण आहेत उमेदवार माहित आहे का? माहित आहे, सुप्रिया सुळे आहे ना. आणि त्यांच्या विरोधात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा. कुणाला मतदान करणार आता तिथं? बरं, कोण आहे कुणाला? सुप्रिया सुळेला. का बरं? कोणाला द्या करा. हे काय तुम्ही काय करता हे सगळं? आपलं धर्म आहे. बर.
मग तुम्हाला हे गावोगावी असं फिरताय का तुम्ही? रोज एका गावाला रोज एका गावाला जाताय. काय गावागावात काय म्हणतात लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा चालते ना तुमच्या सोबत? काय मग वातावरण काय दिसतंय यावेळेला? काय वातावरण? नाही वातावरण लोकसभेचं काय आहे? लोकांच्या मनात काय दिसतंय? नरेंद्र मोदी दिसतात की राहुल गांधी दिसतात? नरेंद्र मोदी दिसतात की राहुल गांधी? राहुल गांधी. तर असं आहे की काही जण नरेंद्र मोदींना पाठवतात, काही जण राहुल गांधींना पण देत आहेत. इथं आणखी आहेत. तुम्ही रस प्यायला आलाय? हो, रस प्यायला आलोय. काय हो, गरमी वाढली जास्त? गरमी जास्त वाढली, उकडा वाढलाय, त्यामुळे आता इच्छा झाली रस प्यावं. वातावरणातच वाढलाय का राजकारणाचं पण वाढलंय? राजकारणात पण वातावरण वाढलेलं आहे भरपूर चांगलं, गरम झालेलं आहे वातावरण. हो, महागाई वाढलेली आहे आणि आता रस जसं गरज आहे लोकांना पिण्याची, आता मोदी पण जाण्याची गरज आहे आता हे देशाला. का बरं? कारण पूर्ण युवकांचं वाटोळ केलेलं आहे मोदी साहेबांनी. रोजगार नाहीये, महागाई वाढवलेली आहे, त्या संदर्भात कुठलेही वाक्य करत नाहीत. युवकांना कुठलं प्रोत्साहित करण्यासाठी कुठलं काम करत नाहीयेत. कुठल्या गोष्टी म्हणजे युवक वर्गाला जॉब, नोकरी, त्यांचं घर प्रपंच. आता गॅस बघतोय आपण, जो काँग्रेसच्या काळामध्ये 2013 मध्ये 350ला गॅस मिळायचा, आता तो 1100ला गॅस मिळतोय. आता कुठे 200 रुपये कमी केले. तुमचा आता विश्वास कोणावर? आता मला पगार समजा महिन्याला 12,000 येतोय, मी काम करतोय, त्या 12,000 मी 1200 रुपयाचा गॅस भरायचा आणि खायचं काय, मुलांना सांभाळायचं कसं काय, शिक्षण कसं घ्यायचं, या गोष्टीचं कोणी उत्तर देणार आहे? ही महागाई कोण संपू शकतं? बेरोजगारी कोण संपू शकतं? आता या देशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काँग्रेस जे आश्वासन देत आता त्याप्रमाणे बघूया काँग्रेस काय करते पुढे. जे राहुल गांधी करतील राहुल गांधी करतील असं अपेक्षा आहे. हो, पण राहुल गांधींमध्ये ते सातत्य दिसतंय तुम्हाला? दिसतंय ना, दिसतंय, राहुल गांधी दिसतंय, कारण ते कॅपेबल व्यक्ती आहेत. कारण त्यांना गरिबाची जाणीव आहे राहुल गांधींना. मोदींना गरिबीची जाणीव नाहीये. मोदी तर म्हणतात मला गॅरंटी आहे देशाची. नाही, फसवी गॅरंटी आहे. आतापर्यंत मोदी साहेबांनी किती फसवे हे दिलेले आहेत, आश्वासन दिलेले आहेत. एकही आश्वासन आता पण त्यांना पूर्ण गेलं नाहीये. मग त्यांच्यावर काय काय गॅरंटी पाहिजे? त्यांची गॅरंटी फसवी गॅरंटी आहे. आज बघतो आपण राजकारणात महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण बिहार करून टाकले, आपल्या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकले मोदी साहेबांनी. तुम्ही कुठून आलेले आहे? कुठले तुम्ही? खडकी, कर्नाटकचा आहे. कर्नाटक. राहायला कुठे? खडकी, गवळीवाडा. मतदान कुठे आहे तुमचं? इथंच आहे. इथंच हा, आहे. इथंच. मग आता काय कुणाला करता यावं मतदान? आम्ही मोदीला. मोदींना. काय कारण काय? काय बघा, आम्ही गरीब आहे, आमच्याकडे काय नाही. आता आम्ही राबून खातोय, आमची विमा भेटायला आम्हाला लोन बी भेटतं त्यांच्यावर. आता घराला पैसे नाही आहेत, तर घर बांधायचं आहे, कोण देणार? आम्ही अंगुठा छाप आहे. त्यांच्या योजनामध्ये ते घराचं तर काम व्हायला, आमचं नाही झालं. आमच्या आजूबाजू पंतप्रधान आवास योजनेतलं घर भेटतंय तुम्हाला? घर बांधायला पैसे भेटतात, शेप भेटते. माझ्याला नाही भेटली का? माझं आहे, माझे जो जोडदार होते त्यांना भेटलं. तुम्हाला भेटलंय? माझं नाही होतं, माझं बांधलेलं होतं. जो बांधायला भेटलंय तुमच्या घरात? आमच्या घरात नाही भेटले, आमचे शेजारीवाला भेटले. त्यामुळे तुम्हाला विश्वास आहे मोदी? मोदी. ठीक आहे, यांना विश्वास आहे मोदींच्या वरती. आणखी काही काय बोलताय तुम्ही? काय लोकसभेचं वातावरण कसं आहे? काय नाही बोलू शकत का? राजकारणाचं तुम्हाला काही रस राहिला नाही का? राजकारण नाही, काय नाही, हा? मला रसच नाही राजकारणात. ऊसाचा रस फक्त आवडतो. बरोबर. तुमचं नाही, रस मी पण घेणारच आहे, पण तुम्हाला कुठला रस आवडतोय आधी मला सांगा. ऊसाचा रस आवडतोय का राजकारणाचा रस आवडतोय? असं काही नाही, सामान्य माणूस व्यवस्थित जगला पाहिजे. कुणामुळे जगू शकतात? असं नाही, रोजगार उपलब्ध झाले पाहिजे. 2014 साली सामान्य माणसाला एक हेल्परला रोज किती होता? 400-500 रुपये होता. 500 रुपये. मोदी तर दावा करतायत 2 लाख दिले म्हणून रोजगार प्रत्येक वर्षी, असं दावा करतात. सामान्य माणसाचा रोजगार किती? आज 600-700 रुपये. 2014ला किती होता तो? 500-600 रुपये होता. गॅस त्यावेळेस किती होता? 350-400. आज 1200 रुपये. त्या पटीत रोजगार वाढला का? सामान्य माणसाने जगायचं कसं? मग तुम्हाला आता काय वाटतंय? नरेंद्र मोदींना मतदान करावं, राहुल गांधींना? सध्या थोडं चेंज पाहिजे. राहुल गांधी त्यांनी जो पक्ष फोडले ते तर भयानक झाले. काय झालं त्याच्यामुळे? अवघड केलं. असं राजकारण कधी होत नव्हतं, पहिला नाही पाहिजे. मला पटलं नाही म्हणजे हे सगळं? सामान्य माणसाला नाही पटलं. ठीक आहे. आणखी काही इथं तरुण मंडळी आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. काय रस प्यायला आलाय का?
काय लोकसभेचं वातावरण कसं आहे सध्या? चर्चेत ऐकत असेल बोला बोला, जे वाटतं तुम्हाला? नको असं हा? सॉरी सर मग काय, उसाचा रस प्यायला आले ना, राजकारणात रस नाही राहिला. कुठला रसच नाही राजकारणात अगदी तर काही कशामुळं? अहो, राजकारणच करतायत सर्वजण अगदी कोण कुठं काय कोण कुठं. नाही पण आता तुम्ही तर भविष्य आहात, आपल्या देशाचं भविष्य आहात, तुम्ही थोडं सकारात्मक राहायला पाहिजे. तर कधी सकारात्मकता ही वाढू शकते? कोण वाढवू शकते सकारात्मक? गव्हर्नमेंटने करायला पाहिजे ती. गव्हर्नमेंटने राजकारण तिथे बसून करण्यापेक्षा बाहेर बघायला पाहिजे की लोकांना काय प्रॉब्लेम येत आहे, तेव्हा ते कळेल लोकांना. लोकांच्या समस्या तेव्हा सुटतील. जॉब मिळत नाही, ते मिळत नाही. गव्हर्नमेंटने स्कीम केली, ती स्कीम आहे का खरं का बंद आहे ते बघायला पाहिजे. तू काय करतोय आता सध्या? त्याचा जॉबच करतो बँकेत. जॉब करतो. म्हणजे जॉब नाही सध्या. जॉब नाही सध्या. जॉब नाहीये. शिक्षण काय झालंय? बीकॉम केलंय. बीकॉम केलं. कुठं कुठं तू नोकरीला प्रयत्न केला आणि काय तुला नोकरी मिळत नाहीये का? कारण मोदी तर म्हणतायत की वर्षाला 2 लाख नोकरी आम्ही देतोय, रोजगार निर्माण करतो. नाही आहे अगदी. स्किल इंडियावर मी सुद्धा भरलाय तो फॉर्म, तरी जॉब नाही अगदी. मग ते खरं आहे का खोटं आहे ते त्यांनाच माहिती की ऍप्स काढतायत पण वर्क होतंय काय हे बघायला पाहिजे. ते इतके रोजगार मेळावे घेत आहेत, अनेकांना ते प्रशस्तीपत्र वाटतायत, रोजगारांसाठी ऑफर लेटर देत आहेत, अनेकदा त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. विषय काय आहे की म्हणजे त्या मुलाला ते जॉब अवेलेबल म्हणजे मिळतोय का, की ते काम जमतंय का, ते इम्पॉर्टंट आहे. आता मला बघायला गेलं तर मला दुसरं काम आवडतं पण ते काम करावं लागतं, सेल्सचं जॉब. असा विषय ना की तुम्ही म्हणजे जे स्किल आहे ते नाही मिळत, त्याला सोडून दुसरा कुठलाही मिळतो. म्हणजे जे वर्क म्हणजे भारत पुढे जाईल ना. आता तुम्हाला कसं स्किल याच्यात आहे न्यूजमध्ये, जर त्याचं सोडून तुम्हाला दुसरं काम मिळालं तर तुम्ही करणार नाही व्यवस्थित. जे स्किल नाही मिळणार तर म्हणजे पैसे मिळणार नाही, तर रोजगार उपलब्ध नाही होणार. आता मतदान करताना काय विचार करताय? कुणाला मतदान करणार आहात? नरेंद्र मोदींसाठी मतदान करणार की राहुल गांधींसाठी मतदान? तसं तो विचार करणार. राहुल गांधी एवढा खास वाटत नाही मला तरी मत आहे. आणि विचार दुसरा म्हणजे कॉम्पिटेटिव्ह व्यवस्थित नाही म्हणून नरेंद्र मोदी ठीक आहे बघा आता सध्या असा विषय. जेव्हा कॉम्पिटेटिव्ह व्यवस्थित मिळालं तर आम्ही वोटिंग तर करूच ना, तसं नोटामध्ये टाकू पण टाकू. म्हणजे सरकारबद्दल नाराजी आहे मात्र पर्याय नसल्यामुळे नरेंद्र मोदींना मतदान. अगदी तेच बरोबर आहे असा विषय. तर हे अशी ही परिस्थिती आहे की लोकांची नाराजी आहे सरकारबद्दल, परंतु समोर सक्षम पर्याय नाहीये. म्हणून हे तरुण जे आहेत ते राहुल गांधींऐवजी नरेंद्र मोदींना या ठिकाणी मतदान करणार आहेत. आपण बघतोय की हे सगळी मंडळी जी आहे ते या वातावरणाचा जो उकाडा झालाय, जे वातावरण तापलंय त्यापासून सुटका मिळवण्यासाठी रसाचा आस्वाद घेत आहेत. परंतु या सगळ्या मंडळींना सध्या राजकारणात फारसा रस दिसून येत नाहीये. ही बाब गंभीर आहे. राजकारण्यांनी याचा विचार नक्की करायला हवा. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.